तर नेहमी उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर मग अशा वेळी काहीतरी हलकं फुलकं आणि नवीन पदार्थ हवा असतो. तर आज आपण नवरात्र विशेष अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार लाल भोपळ्याच्या आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. ह्या आंबोळ्या बनवत असताना यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि या आंबोळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत शेंगदाण्याची चटणी आणि एक गोडाची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत. गोडाच्या रेसिपीमध्ये आज आपण लाल भोपळ्याची मस्त अशी दाटसर सुमधुर खीर कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन क्लिक करा. त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. सगळ्यात आधी आपण खीर बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप गरम करून घ्यायचं आणि 1 कप यामध्ये लाल भोपळ्याचा किस घालायचा आहे. तर आता हा लाल भोपळ्याचा किस आपल्याला 1 मिनिटभर या तुपावरती परतून घ्यायचा आहे. तर असा हा भोपळ्याचा किस मिनिटभरासाठी तुपावरती परतून घेतला का हलकासा मऊसूत शिजून सुद्धा होतो आणि त्याचबरोबर याची चव सुद्धा खूप छान लागते. तर इथे पहा 1 मिनिटभरानंतर हा भोपळ्याचा किस छान असा मऊसूत शिजला सुद्धा आहे. तर आता यामध्ये आपण 2 कप दूध घालणार आहोत. म्हणजे यामध्ये मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे. तर इथे माझ्याकडे गाईचं दूध होतं म्हणून मी गाईचंच दूध घातलेलं आहे. तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल तर ते सुद्धा घालू शकता. आणि दूध घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती आपण झाकण लावूया आणि मिडियम गॅसवरती एका बाजूला हे दूध अर्ध होईपर्यंत किंवा ही खीर छान अशी दाटसर होईपर्यंत शिजवून घेऊया. तर खीर शिजवून होते तोपर्यंत आपण आंबोळ्यांचं बॅटर तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भगर घेतलेली आहे, ज्याला आपण वरई देखील म्हणतो. तर भाजून वगैरे घ्यायची नाही, सिंपल आपल्याला 1 कप भगर घ्यायची आहे. त्यामध्ये पाव कप साबुदाणा घालायचा आहे. तर इथे आपल्याला प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. 1 कप भगरीसाठी पाव कप इथे आपल्याला साबुदाणा घालायचे आणि आता हे आपण मिक्सरला छान असं याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. खूप जास्त बारीक पावडर होत नाही, हलकंसं रवाळ राहते असंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल हे भगर आणि साबुदाणा मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता बॅटर सुद्धा आपण यामध्येच बनवणार आहोत. त्यासाठी यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं उपवासाचं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे. दही इथे आपल्याला हलकंसं आंबट घ्यायचं आहे, खूप जास्त आंबट नाही पण हलकंसं आंबट घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कपाने यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे. तर चमच्याने एकदा आपण हे बुडातून छान असं मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला आपण याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर इथे मी हे चमच्याने छान असं मिक्स करून घेतलं. तर आता आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊया. तर इथे पहा, इथे आपलं अगदी स्मूथ असं बॅटर तयार करून झालेलं आहे. तर हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही, एकदम रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, हलकंसं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बॅटर तयार करून झालंय. तर आता यामध्ये मी 1 कप लाल भोपळ्याचा किस घालणार आहे. तर भोपळ्याचा किस हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण प्रमाणामध्ये थोडासा जास्त किस घातला का त्याची चव सुद्धा खूप छान लागते. तर आता हा भोपळ्याचा किस आपण एकदा छान असं यामध्ये मिक्स करून घेतला. तर सुरुवातीला पाणी किंवा दही खूप जास्त घालायचं नाही. भोपळ्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी आपल्याला अगदी कमीच घालायचं आहे. मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर भोपळ्याचा किस इथे मी छान असं मिक्स करून घेतला. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असं इथे आपला बॅटर बनवून तयार झालेला आहे. तर आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. तर यामध्ये मी सोडा घातलेला नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पीठ फर्मेंट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर लगेचच तुम्ही यामध्ये पाव चमचा सोडा घालून ह्याच्या आंबोळ्या तयार करून घेऊ शकता, पण मी हे फर्मेंट करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. तर इथे आपलं आंबोळ्याचं पीठ सुद्धा बनवून तयार झालेलं आहे. तोपर्यंत इकडे आपली भोपळ्याची खीर सुद्धा शिजवून झालेली आहे. तुम्ही बघू शकाल, दूध सुद्धा आटवून अर्ध झालेलं आहे. मस्त अशी खीर दाटसर झाली. तर या स्टेजला इथे आपण साखर घालणार आहोत.
तर इथे मी पाव कप साखर घातलेली आहे. भोपळ्यामध्ये त्याचा गोडसरपणा असतो आणि इथे मी गाईचं दूध वापरले, त्यामध्ये सुद्धा हलकासा गोडसरपणा असतो. त्यानुसारच यामध्ये मी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये साखर घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी अगदी थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. नसेल घालायचे, नाही घातलात तरी देखील चालेल. साखर घातल्यानंतर 1-2 मिनिटे परत एकदा मी ही खीर शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी दाटसर सुमधुर अशी भोपळ्याची खीर बनवून तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर ही आणखीनच दाटसर होते, त्यामुळे इथेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त अशी चवदार भोपळ्याची खीर बनवून तयार झालेली आहे. तर झाकण लावूया आणि याला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण आंबोळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पाव कप यामध्ये मी सुकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, पण एकदा हे सुकं खोबरं घालून ही चटणी करून पहा, खूप मस्त लागते. अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे, तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर ही चटणी खूपच दाटसर आहे. तर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया. तर इथे पहा, मिक्सरमध्येच पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर इथे आपली चटणी तयार झाली. आता यावरती आपण तडका देऊया. त्याआधी आपण यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेऊया. तर सुरुवातीला मी मीठ घालायचं विसरले होते, त्यासाठी आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान असं मिक्स करून घेते. तुम्ही सुरुवातीला चटणी बनवतानाच यामध्ये मीठ घाला, म्हणजे अगदी छान असं मिक्स होतं. तर इथे आपली चटणी तयार झाली. तर आता यावरती आपण तडका देऊन घेऊया. तडक्यासाठी अगदी थोडंसं तेल गरम करून घेतलं, त्यावरती थोडंसं जिरं घालायचं. जिरं फुललं का मस्त अशी चुरचुरीत फोडणी या चटणीवरती घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली मस्त अशी चटपटीत चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर या आंबोळ्यासोबत खाण्यासाठी ही चटणी खूप छान लागते. तर चटणी बनवून तयार झाली तोपर्यंत इथे आपलं बॅटरसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल हे बॅटर छान असं फर्मेंट झालंय. यावरती हलकेसे बुडबुडे आलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही ते पाहू शकता. अगदी छान असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि आधीपेक्षा थोडंसं पातळसुद्धा झालेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला हे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही, कारण यामध्ये आपण भोपळा घातलेला आहे आणि पीठसुद्धा 2 ते 3 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी भोपळ्याला पाणी सुटतं आणि बॅटर हे पातळ होतं. त्यामुळे सुरुवातीला हे बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही. तर आता इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार आहे. यामध्ये मी सोडा वगैरे घालणार नाही. तुम्ही जर फर्मेंट होण्यासाठी ठेवलं नसेल तर यामध्ये पाव चमचा सोडा घालू शकता. तर आता आपण याच्या आंबोळ्या तयार करून घेऊया. गॅसवरती डोश्याचा तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावरती हलकंसं तूप लावून स्प्रेड करून घेऊया आणि 1 ते 2 पळी यावरती बॅटर घालायचे. बॅटर हे हलकंसं पसरून घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही. हां, तुम्हाला जर इथे याचा डोसा बनवायचा असेल तर याला तुम्ही पातळसर पसरून घेऊ शकता, पण इथे मी आंबोळ्या बनवणार आहे, त्यासाठी थोडंसं जाडसर ठेवणार आहे. आणि तुम्ही बघू शकाल लगेचच याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे इथे आपलं हे पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे. तर इथे पहा, इथे मी आंबोळी छान अशी पसरवून घेतलेली आहे. खालच्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे. लगेचच परतण्याची घाई करायची नाही. वरची बाजू हलकीशी सुकली का मगच ही आंबोळी आपल्याला परतून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची आहे. तर इथे मी ही आंबोळी दुसऱ्या बाजूने देखील छान अशी खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकाल मस्त असा हलका सोनेरी रंग आलेला आहे. तर आता ही आंबोळी आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकाल काय मस्त अशी मऊ गुबगुबीत अशी ही आंबोळी बनवून तयार झालेली आहे. दुसरी आंबोळी सुद्धा आपण बनवून तयार करून घेऊया. तेव्हा सुद्धा मी हलकंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही नाही लावलात तरी देखील चालेल. 1 ते 2 पळी बॅटर घालायचं आहे. हलकंसं पसरवून घ्यायचंय, खूप जास्त पातळ करायचं नाही. ह्याच पिठापासून तुम्ही आप्पे बनवू शकता, डोसा बनवू शकता किंवा इडली सुद्धा तुम्ही या पिठापासून बनवू शकता. तर इथे पहा, इथे मी दुसरी आंबोळी सुद्धा घालून घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा पहा किती मस्त अशी जाळी पडत आहे. मस्त अशा ह्या आंबोळ्या बनवून तयार होतात. चवीला खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. ह्याची सुद्धा बाजू पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत शेकून घ्यायचे आहेत.
इथे पहा, इथे आपली दुसरी आंबोळी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. खरंच सांगते, या आंबोळ्या खायला खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. सेम पद्धतीने इथे मी काही आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त अशा जाळीदार बनवून तयार होतात. गरम गरम खाणार असाल तर ताटात घ्यायच्या आणि नंतर खाणार असाल तर याला एका जाळीवर काढून घ्यायच्या, म्हणजे वाफ धरून ह्या मऊ पडणार नाहीत. तर इथे पहा, ही आंबोळी किती मस्त अशी जाळीदार आणि मऊसूद अशी बनवून तयार झालेली आहे. यामध्ये आपण सोडा वगैरे वापरलेला नाही, तरी देखील किती मस्त अशा गुबगुबीत आणि जाळीदार अशा बनवून तयार झाल्यात. ह्या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खायला खूप छान लागतात. आणि एवढ्या ह्या बॅटरमध्ये 7 आंबोळ्या माझ्या बनवून तयार झालेल्या होत्या. आणि तुम्ही इथे खीर सुद्धा पाहू शकता, मस्त अशी दाटसर झालेली आहे. ही खीर सुद्धा चवीला खूप छान लागते. तर अशा पद्धतीने ही मिनी थाळी उपवासाची तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. याआधी सुद्धा मी उपवासाच्या खूप रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्याची प्लेलिस्ट सुद्धा चॅनलवरती आहे, जाऊन नक्की चेक करा. खूप नवीन नवीन पदार्थ मी उपवासाचे दाखवलेले आहेत. तर ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.